आज ना तुमच्यासोबत मस्त अशी केकची रेसिपी शेअर करणार आहे. हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेऊन आलते मी. पूर्वी मी खूप केक बनवले आहेत लॉकडाऊन मध्ये, खूप म्हणजे खूप. पण आता खूप दिवस झालं बनवलं नव्हतं, पण म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला मस्त माझ्या स्टाईलची केक रेसिपी शेअर करावी. त्यामुळे एकदम परफेक्ट असा केक तुमच्यासोबत शेअर करते. हे आहे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे, जे विकतचं आहे. तुम्हाला जर साधा घरगुती जरी केक बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता अर्धा किलोचा केक बनवतोय आपण. अर्धा किलो केक साठी ना साधारणतः मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहे. आता माझं खूप परफेक्ट माप आहे. तर तुम्ही वाटीनं केलं तर चालतंय किंवा विकत आणतानाच त्या दुकानदाराकडून 200 ग्रॅम प्रीमिक्स आणायचं. हे 250 ग्रॅम प्रीमिक्स होतं, त्यामुळं बरोबर मी वरचं 50 ग्रॅम काढले आणि वाटीच्या साह्यानं ह्याच्यामध्ये 200 ग्रॅम प्रीमिक्स टाकून घेतले. इथे आपण आता अर्धा किलोचा केक बनवतोय ना, तर 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतले. त्याच्यामध्ये बिना फ्लेवरवालं 25 ml तेल टाकले. 25 ml माप घेण्यासाठी तुमच्याकडे काय नसेल तर पोहे खाण्याचे 4 चमचे तेल किंवा बटर टाकून घ्यायचं मेल्टेड. आणि त्याच्यामध्ये 125 ml पाणी लागते. तुम्हाला 125 ml पाण्याचं माप कळत नसेल तर तुम्ही एक चहा पिण्याचा कप पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं ॲड करून बॅटर मिक्स करून घेतलं तरी पण चालतंय. आता मस्त असं इथं पाणी घालून घेतले. माझ्याकडे हा क्रोमाचा इलेक्ट्रॉनिक बिटर आहे. तुमच्याकडे बिटर नसेल तर तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीनं सुद्धा हे प्रीमिक्स जे आहे आपण जे बॅटर बनवले ते मिक्स करून घेऊ शकता. तर या बिटरला ना 5 मोड आहेत. तर पहिल्या मोडवरती म्हणजे स्पीड आहेत, तर पहिल्या स्पीडवरती अगदी 1 मिनिटं हे छान मिक्स करून घ्यायचंय. आणि बघा इथं बिटर चालू करण्या अगोदर एकदा मी छान मिक्स करून घेतलं, कारण ह्याच्यामध्ये प्रीमिक्स उडतं आपण जर डायरेक्ट बिटर ऑन केला तर. त्यामुळं अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं हे सगळं. आणि बॅटर चांगलं 3 मिनिटापर्यंत बीट करून घ्यायचं. मस्त बॅटरला शाईन आली आणि बॅटर आपण जर उचललं तर पट्टीसारखं पडायला लागलं की ओळखून घ्यायचं की बॅटर छान आपलं झालेलं आहे. अर्धा किलोचा इथं केक टेन घेतलेला आहे. त्याला मस्त तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि त्याला मैदा डस्ट करून घ्यायचा, म्हणजे आपला केक बिलकुल चिटकत नाही, अलगद निघला जातो. आणि दुसरी टिप ही राहील की बॅटर ओतत असताना ना केक टिनमध्ये एकाच जागी ते बॅटर ओतून घ्यायचं, म्हणजे केक बिलकुल चिटकत नाही. स्पॅच्युलाच्या मदतीनं हलक्या हाताने हे बॅटर पसरवून घ्यायचं. मस्त पसरलं जातं म्हणजे आपला केक जो आहे तो डोंगरासारखा मध्यभागी फुगत नाही आणि किंवा फाटला सुद्धा जात नाही. त्यानंतर 4 ते 5 वेळा हा केकचा टीन आहे ना तो असा टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जर एअर वगैरे असेल तर निघली जाते. आणि 15 मिनिटं अगोदरच ना कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. शक्यतो भांडं 15 मिनिटं अगोदर प्रीहीट करायला ठेवायचं, म्हणजे केक चांगल्या पद्धतीनं बेक होतो. आता मस्त भांड्यात केक आपला बेक करायला ठेवलाय. 30 मिनिटात छान होतो. कसा ओळखायचा बेक झालेला हे सुद्धा पुढे जाऊन सांगणार आहे. त्या अगोदर मी तर ही व्हिप क्रीम घेतली होती. तुमच्याकडे ज्या पण कंपनीची व्हिप क्रीम मिळते ना ती घेऊ शकता. अगदी चहा पिण्याचं 1 कप अर्धा किलोच्या केकसाठी क्रीम बास होऊन जाते. आणि या बाउलमध्ये मी इथं क्रीम जी आहे ती काढून घेतली. मस्त चिमटा लावून पॅक करून ठेवून घेतली. वर्षभर एक्सपायरी डेट येईपर्यंत ती क्रीम आईस बॉक्समध्ये व्यवस्थित राहते. तुम्हाला जर ते चिमट्याचं प्रोडक्ट हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही नक्की जाऊन घ्या. इथं आता क्रीम जी आहे ती बीट करायला घेतली. उन्हाळ्याच्या दिवसात चांगली मिल्ट झालेली थंड क्रीम आहे ती पण बीट करू शकतो. पण शक्यतो थोडी बर्फ असलेली क्रीम आहे ना ती बीट करायची, म्हणजे छान बीट होते, कारण टेम्परेचर हळूहळू गरम असल्यामुळे लवकर मेल्ट होतं. आता इथं बघू शकता मी ज्यावेळेस ते बीटरचे बीट उचलले तर चांगला टोक उभारत होता, म्हणजे आपली क्रीम जी आहे ती चांगल्या पद्धतीने बीट झाली. क्रीम बीट झालेली दुसरी टेक्निक ओळखायची. बघा इथं बाउल मी पूर्ण पालता केला तरी सुद्धा क्रीम जी आहे ती बिलकुल खाली पडत नाही, म्हणजे आपली क्रीम जी आहे ती छान बीट झालेली आहे. आता क्रीम बीट करून फ्रीजमध्ये ठेवून घेतली, कारण आपला केक थंड व्हायला आणखीन 15-20 मिनिटं जातील. आता केक इथं कढईतून बाहेर काढून घेऊया. तुम्ही जर समोर केक बघितला तर केकच्या कडा ज्या आहेत त्या पूर्ण सुटलेल्या होत्या, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आणखीन एकदा दाखवते. बघा इथं छान आपल्या कडा ऑटोमॅटिक सुटलेत. आहा काय मस्त बघा, स्पंज सारखा केक झालाय. मध्यभागी फुगलेला नाही किंवा मध्यभागी याला कोणत्याही प्रकारच्या चिरा वगैरे गेलेल्या नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही केक नक्की करू शकता. मस्त मी लॉकडाऊनमध्ये केकचा बिझनेस केला होता आणि खूप पैसे कमवले. स्वामींची एक प्रकारे ती कृपाच होती. त्यावेळेस सगळे घरात बसून होते, पण या केकच्या कलेनं ना मला त्या टायमिंगला खूप सपोर्ट केला होता.
आता एक केक बेसचे ना तुम्ही 3 लेअर पण करू शकता, पण मी 2च करणार आहे कारण आपण हा घरी खाणार आहे केक. आणि तुम्हाला जर केक व्यवस्थित मध्यभागी कट करता येत नसेल ना, चाकूच्या मदतीनं राऊंडला मस्त राऊंड मारून घ्यायचा. एक नॉर्मल दोरा आहे तो टाकायचा आणि मध्यभागी बरोबर स्ट्रेट ओढून घ्यायचं, म्हणजे केक व्यवस्थित अगदी लेअर कट होतात. आता इथं मी केकची टॉपची लेअर सुद्धा थोडीशी नॉर्मल कट केली आणि 2च भाग केलेले आहेत. आता इथं मस्त केक थंड होतोय तोपर्यंत शुगर सिरप बनवत होते. एका वाटीमध्ये अर्धा कप पाणी घेतलं होतं, 2 चमचे साखर टाकून विरघळवून घेतली. छान मस्त आपलं शुगर सिरप तयार आहे. आता केक बेस जो आहे त्याच्यावरती आपली ही केक हलू नये म्हणून बुडाला थोडीशी क्रीम लावून घेतली. त्यानंतर आपला केक बेस ठेवला आणि त्याच्यावरती शुगर सिरप आहे सगळीकडे थोडंसं टाकून घेतलं. जास्त शुगर सिरप टाकायचं नाही, नाहीतर पाण्यासारखा केक होऊन जातो. त्यानंतर मँगो क्रश जे होतं माझ्याकडे ते 1 चमचा टाकून मस्त बेसवरती पसरवून घेतलं आणि त्यानंतर टाकली व्हिप क्रीम सुद्धा छानरित्या स्पॅच्युलाच्या मदतीनं एकसारखी पसरवून घेतली. दुसरी लेअर ठेवली, त्याच्यावरती सुद्धा शुगर सिरप टाकलं आणि इथं या लेअरला सुद्धा तुम्ही मँगो क्रश टाकू शकता, पण मी टाकलं नाही आणि डायरेक्ट व्हिप क्रीम टाकून आता या केकची मी मस्त अशी फिनिशिंग करून घेणार आहे. तुमच्याकडे असा स्पॅच्युला वगैरे नसेल ना, आपल्याकडे उलटा नसतं किंवा प्लेनवाला चाकू वगैरे असतो ना, त्यांना सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस असल्यानंतर अशी क्रीम प्लेन करून घेऊ शकता. आणि घरी खाणार आहे म्हटल्यानंतर काहीच हरकत नाही थोडं वेडेवाकडी डिझाईन झाली तर. आता माझी भरपूर प्रॅक्टिस आहे, आपल्या चॅनलवरती भरपूर केकचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. केकची तर पूर्ण छान अशी फिनिशिंग करून घेतली. त्यानंतर एक पायपिंग बॅग घेतली होती आणि 11 नंबरचा गुलाबाच्या पाकळ्या बनवण्याचा जो नोझल असतो तो नोझल या पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतला आणि एका साईडला थोडंसं मँगो इमल्शन टाकून घेतले, जेणेकरून आपली जी फुलं आहेत ना केकवरची मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतील. इथं व्हिप क्रीम भरली आणि हे आहे रोज स्टँड, त्याच्यावरती मध्यभागी थोडीशी क्रीम टाकून घेतली आणि अशा बघा या नोझलला ना एका बाजूला असं चोचीसारखा बारीक आकार असतो आणि एका बाजूला थोडा जाड आकार असतो. जी बारीक थिन बाजू आहे ती वरच्या बाजूला करायच्या, म्हणजे आपल्या या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना मस्त तयार होतात. इथं अशा पद्धतीनं केकवरती 3 मस्त फुलं बनवून घेतली आणि हा केक स्पेशल माझ्या लेकीचा आज 10वीचा लास्टचा पेपर होता आणि तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून बनवला होता. आणि खूप टेस्टी, हेल्दी आणि हायजीनवाला हा घरी बनवलेला केक होता. आणि आता बघा त्याच नोझलनं इथं पानंसुद्धा बनवून घेतलेली आहेत. मस्त एकदम केक झाला होता, टेस्टी. तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा. आणि ही केक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करून तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे, त्या हाईप सुद्धा मला नक्की द्या. एकाच नोझल पासून केकची बॉर्डर, फ्लावर्स, पानं हे सर्व एकाच नोझल पासून बनवलं होतं आणि माझ्या लेकीला हे सरप्राईज बघून खूप आनंद वाटला, कारण खूप दिवस झालं तिला माझ्या हाताने बनवलेला केक खायचा होता आणि आतून असा केक दिसत होता. चला नंतर